रियांशच्या स्कूलचं कार्निवल संपून घरी येईपर्यंत ना 3:45 वाजले होते आणि सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळे घरी आले आणि पटकन मेथीचे थेपल्यांची तयारी केली. आता लसूण न घालता मी हे थेपले केले होते, कारण पारायणाला ना कांदा आणि लसूण चालत नाही. सर्वप्रथम तर मी छानपैकी मेथी धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली. त्यानंतर त्यामध्ये ओवा, जिरं, मीठ, लाल तिखट घातलं आणि थोडेसे पांढरे तीळ घातले आणि मस्त पीठ असं छानपैकी मळून घेतलं आणि त्यानंतर गरम गरम थेपले केले. आणि दही तर मी घरीच लावलं होतं, त्याच्यामुळे घरचंच दही घेतलं आणि पटकन जेवण घेतलं, कारण खूप उशीर झाला होता आणि भूक पण खूप लागली होती. त्यानंतर ना मार्केटमध्ये थोडं माझं काम होतं, म्हणून मी ह्या दोघांना पण माझ्यासोबत घेऊन गेलते. शक्यतो मी ह्या दोघांना ना उसाचा रस किंवा लस्सी पाजत असते. शक्यतो मी बाहेरचं काही देतच नाही. आणि त्यानंतर घरी आल्याच्या नंतर मी बघितलं की अरे, भाजीवाल्या काकी आल्या होत्या. मग त्यांच्याकडून छान फ्रेश त्यांच्या शेतामधली मेथीची भाजी आणि कोथिंबीर घेतली. ज्या वेळेस भाजीवाला काकू तुमच्या डोअरपर्यंत नेतात आणि अशी फ्रेश भाजी तुम्हाला देतात, त्यावेळेस असं वाटतं की आपण किती लकी आहोत. असो, आजचा व्लॉग इथेच एंड करते.